आज इथं संबंध जिल्हाभर जे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होत आहे ते आंदोलन पाणी प्रश्नावरती, वन जमिनीवरती, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे जे काही इतर योजना आहेत ते त्या शेतकऱ्यांना मिळत नाही, त्याच्यासाठी हे आंदोलन सुरू होत आहे। हे ठळक मानाने तर जे पश्चिमेला वाहून जाणारं पाणी आहे ते पाणी वळवून गोदावरी आणि किरणेमध्ये टाकून मराठवाडा खानदेशसारख्या दुष्काळी विभागाला पाणी पोहोचवणं हा एक महत्त्वाचा प्रश्न आम्ही ह्या आंदोलनामध्ये घेतलेला आहे। त्याचबरोबर जे आदिवासी शेतकरी आहे त्याला जे 5 एकरपर्यंतच्या शेतीधारकाला 40,000चा बोनस मिळतो, ते ऑनलाईन जर पीक पेरा त्याने केला असेल तर त्याला 40,000 रुपये मिळतात आणि ती जी काही एकंदरीत योजना आहे ही सर्वसाधारण शेतकऱ्याला मिळाली पाहिजे। त्याचबरोबर नवीन वनपट्टा धारक आहे त्याला सुद्धा ती मिळाली पाहिजे। याच्यासाठी या आंदोलनामध्ये प्रश्न तो उचललेला आहे। त्याचबरोबर संबंध ग्रामीण भागामधल्या प्राथमिक शाळा या काही ठिकाणी 1 शिक्षक आहेत, 2 शिक्षक आहेत, परंतु शिक्षकच नाही। काही ठिकाणी शिक्षक आहेत, शाळागृहच नाही आणि अशा प्रकारे संबंध ग्रामीण भागातील, मग तो आदिवासी असेल, बिगर आदिवासी असेल, या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं, नव्या पिढीचं अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे आणि तो त्या मुलाचा अधिकार आहे, जन्मसिद्ध अधिकार आहे आणि हे सरकार तोच पायदळी तुळवत आहे। याची पण मागणी घेऊन आम्ही सरकारपुढे जातोय। असे अनेक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांवरती आम्ही सरकारकडून फक्त सकारात्मक अशा प्रकारचा निर्णय घेतल्याशिवाय परत येणार नाही, अशा प्रकारचा आमचा निर्धार आहे।